मंडळी 29 महापालिका, 126 नगरसेवक, 5 महानगरपालिकांमध्ये दुसरा क्रमांक. कोणतीही युती नाही तरीही मोठा धक्का. हा निकाल भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे सगळ्यांनाच विचार करायला लावणार आहे. हा पक्ष ना सत्तेत होता ना कोणाच्या आघाडीत, तरीही त्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणाची समीकरणं बदलली. हा पक्ष म्हणजे असुद्दीन ओवेसी यांचा AIMIM पक्ष. मग प्रश्न असा आहे की AIMIM ची ही वाढ नेमकी काय सांगते? हा फक्त स्थानिक निकाल आहे की भविष्यातला इशारा? आणि एकनाथ शिंदे म्हणतात तसं AIMIM खरंच देशासाठी धोका आहे का? याच प्रश्नांवर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. AIMIM म्हणजे ऑल इंडिया मजलिस इ इत्तेहाद अल मुस्लिमीन या पक्षाची स्थापना 1927 साली झाली. याचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी आहेत. हा पक्ष स्वतःला अल्पसंख्याकांचा आवाज म्हणतो, पण वास्तव असं आहे की AIMIM ची राजकारणाची शैली धर्मकेंद्रित आहे. यांचे मतदारसंघ निवड स्पष्टपणे धार्मिक लोकसंख्येवर आधारित असतात आणि याच कारणामुळे हा पक्ष वादाच्या केंद्रस्थानी असतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जर AIMIM चे 125 पेक्षा जास्त उमेदवार महानगरपालिकांमध्ये निवडून आले तर ही बाब देशासाठी धोक्याची घंटा आहे. आणि विशेष म्हणजे हे वक्तव्य निकालानंतर लगेच आलं, कारण AIMIM चे तब्बल 126 नगरसेवक निवडून आले. म्हणजेच शिंदेचं वक्तव्य थेट या निकालांशी जोडलेलं आहे. आता आपण यांचे आकडे पाहूया, कारण आकडे खोटं बोलत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये 33 नगरसेवक निवडून आले, मालेगावमध्ये 21, नांदेडमध्ये 15, अमरावतीमध्ये 12, धुळ्यामध्ये 10, सोलापूरमध्ये 8, मुंबईमध्ये 8, नागपूरमध्ये 6, ठाण्यामध्ये 5, अकोल्यामध्ये 3, अहिल्यानगरमध्ये 2, जालन्यामध्ये 2, चंद्रपूरमध्ये 1 अशा ठिकाणी नगरसेवक निवडून आले. 29 पैकी 13 महानगरपालिकांमध्ये AIMIM चे नगरसेवक उपस्थित आहेत. 5 महानगरपालिकांमध्ये या पक्षाचा थेट दुसरा क्रमांक आला आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेपेक्षा जास्त, शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा यांच्या निवडून आल्या आहेत. म्हणूनच अनेक जण म्हणतायत या निवडणुकीत खरं मैदान AIMIM ने मारलं आहे. आता आपण एका संवेदनशील पण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात. मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि निवडणूक निकाल काय सांगतो? जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे तिथे MIM चे उमेदवार निवडून येत आहेत. हा फक्त योगायोग नाही, याचा अर्थ असा आहे की राजकारण धर्माधारित मतदानाकडे झुकत चाललं आहे. जर हा ट्रेंड असाच राहिला तर येणाऱ्या काळात MIM हा मुस्लिम मतांचा एकमेव प्रतिनिधी बनेल आणि राजकारणात तो सर्वात मोठा निर्णायक पक्ष ठरू शकतो. हीच गोष्ट सर्व राष्ट्रीय पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. MIM वर आरोप होतात धर्माधारित राजकारण, समाजात ध्रुवीकरण, हिंदू मतांचं विभाजन, कट्टर विचारसरणीला अप्रत्यक्ष पाठिंबा. पण MIM काय म्हणते? आम्ही संविधानात आहोत, निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे, आम्ही वंचितांचा आवाज आहोत. मग प्रश्न असा आहे, कायदेशीर असणं आणि राष्ट्रीयदृष्ट्या योग्य असणं हे एकच आहे का? संविधान म्हणतं प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे, निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण संविधान हेही सांगतं समाजात एकात्मता टिकली पाहिजे, राजकारण धर्मावर आधारित नसावं. जर मतदान फक्त धर्मावर होत असेल तर तो लोकशाहीसाठी गंभीर प्रश्न आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं MIM ची अभूतपूर्व वाढ, निवडणूक निकालामागचं वास्तव, मुस्लिम वाढती लोकसंख्या आणि राजकारणाचा संबंध, एकनाथ शिंदेच्या वक्तव्यामागचा अर्थ. MIM कायदेशीर पक्ष आहे, पण त्याची वाढ राजकारणासाठी आणि समाजासाठी इशारा नक्कीच आहे. भविष्यात भारताचं राजकारण धर्मकेंद्रित होणार का? राष्ट्रीय पक्ष यावर काय भूमिका घेणार आणि मतदार म्हणून आपली जबाबदारी काय आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.